पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये कांदा लागवड अगदी शेवटच्या टप्प्यात आहे। मात्र हवामानामध्ये झालेला बदल आणि ढगाळ हवामान यामुळे कांदा रोपावर सध्या रोगराई दिसतेय आणि त्याच्यामुळे पीक उत्पादनात सुद्धा घट झालेली आहे। शेतकऱ्यांच्या शेतातून रोप खरेदी करून लागवड करावी लागते आणि कांदा रोपांच्या किमती भरमसाठ वाढल्यात। या सगळ्या संदर्भात थेट कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील कांदा लागवडींना वेग आल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळालं। त्यातच आता या कांदा लागवडी अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यात अनेक शेतकऱ्यांना कांद्याची रोपं खरं तर उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळतंय, तर अनेकांच्या कांद्याची रोपं ही शेतातून वायाला गेल्याचं पाहायला मिळालं। मी आंबेगाव तालुक्यातील एका गावात आहे आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेतकरी रोपं खरेदी करून आपल्या शेतात लावण्याचा प्रयत्न करतात। काय कशा पद्धतीने ही रोपं घेतली, आपल्या शेतात तुम्ही ज्यावेळेस बी टाकलं होतं, काय एकंदरीत परिस्थिती? आता आम्ही पारनेर तालुक्यामधून शिरापूर या गावावरून इथं रोप घ्यायला आलोय आंबेगाव तालुक्यामध्ये। कारण आम्ही सध्या 5 पायल्या रोप टाकलेलं होतं, ते जमिनीमध्ये बुरशी का काहीतरी आल्यामुळं ते पूर्णपणे रोप आमचं वायाला गेलेलं आहे। म्हणून मग आम्ही ह्या भागामध्ये आमचा एक जोडीदार या नात्याने मग आम्ही इकडे फिरत फिरत आलो आणि त्यांची गाठ पडली, त्यांच्याकडे हे रोप उपलब्ध होतं, तर त्यांचे आम्ही 4 सारे 5,000 रुपये साऱ्याप्रमाणे घेतले। 5,000 रुपये साऱ्याप्रमाणे हा आता खरं तर रोप तुम्ही घेतलेलं आहे। किती खरं तर वाफा खरं तर ह्या एका साऱ्यामध्ये आता लागण्याची? याच्यामध्ये 4 साऱ्यामध्ये 1 ते 1.25 एकरची लागवड होईल, जास्त काय होणार नाही। आणि प्लस त्याला बाकीचा पण खर्च आहे, मजुरी आहे, वाहतूक आहे, परत इथं रोप उपटायला माणसं आहेत। पण आता शेती तशी न ठेवायची म्हणून मग आता काहीतरी पर्याय तर केला पाहिजे ना। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, आंबेगाव, पुणे।